आम्हाला जे मेडिकल सायन्समध्ये रिझल्ट भेटले नाही त्याच्यापेक्षा कित्येक पण चांगले रिझल्ट इतर रेकी सरांकडे भेटले आहेत। मला 3 वर्ष झाले फोडं यायचे, छातीवर, डोक्यात व पाठीवर फोडं यायचे। मी 4-5 डॉक्टरांकडे दाखवलं होतं। गोळ्या औषधं संपले की पुन्हा डबल वाढायचं। सरांनी आम्हाला हाताद्वारे ऊर्जा दिली, 90 ते 95% फरक पडला। तुम्हाला काय प्रॉब्लेम होते? मला 3 वर्ष झाले फोडं यायचे, छातीवर, डोक्यात व पाठीवर फोडं यायचे। अच्छा, आणि त्या फोड्यामध्ये काय होत होतं तुम्हाला? म्हणजे असे फोडं मोठाले यायचे आणि ते फुटायचे, पुन्हा त्याच्यातून पाणी यायचं, रक्त यायचं आणि खूप त्रास व्हायचा। अच्छा, आणि त्यावेळेस तुम्हाला झोप वगैरे येत होती का? भूक लागत होती का? त्यावेळेस भूक पण नव्हती लागत आणि झोप पण नव्हते येत। अच्छा, मग तुम्हाला एवढा त्रास होतो तर तुम्ही कुणाला दाखवलं? मी 4-5 डॉक्टरांकडे दाखवलं होतं। हो का? मग डॉक्टरांचं काय रिझल्ट आलं? डॉक्टरांनी गोळ्या औषधं ते दिले, पण जेवढं गोळ्या औषधं ते चालू असायचे तवर ते कमी व्हायचं, पण डबल गोळ्या औषधं संपले की पुन्हा डबल वाढायचं। अच्छा, मग तुम्ही रेकीमध्ये कसे आला? ते रेकिंगकडे माझी बहीण आहे, मावस बहीण, तिच्याकडून माहीत झालं आम्हाला की सर असे उपाय करतात म्हणून। अच्छा, तर तुम्ही रेकीत आल्यावर सरांनी काय उपाय केला? सरांनी आम्हाला हाताद्वारे रेकी दिली, ऊर्जा दिली। अच्छा, तर त्याच्याने तुम्हाला काय फरक पडला? त्याच्याने असे शरीर मोकळं झाल्यासारखे वाटत। हो का? मग तुम्ही किती वेळेस आले? आम्ही सरांकडे 4 वेळेस आलो। आणि 4 वेळेस तुम्हाला किती टक्के फरक पडला? 4 वेळेस जवळपास 90 ते 95% फरक पडला। म्हणजे काय काय फरक पडला ओव्हरऑल? म्हणजे वजन वाढलं, झोप लागायला लागली, पोट साफ व्हायला लागलं, जेवण चाललं, पुन्हा केस मोकळे झाले, त्रास कमी झाला, फोडं कमी झाले। तुमच्या स्वभावामध्ये काही फरक पडला का? हो, पहिले मी खूप चिडचिड करायचो आणि आता शांत डोकं राहायचं। अच्छा, मग तुमच्यासोबत आणखी कोणी ट्रीटमेंट घेतलं इथं? हो, माझ्यासोबत माझे वडील ट्रीटमेंट घेत आहेत। मग त्यांना काय त्रास होतो? त्यांना हरण्याचा त्रास आहे। तर त्याच्यात काय फरक पडला? त्याच्यामध्ये त्यांनी आता वावरामध्ये आम्ही शेती करतो, शेतीमध्ये काम केलं की खूप त्रास व्हायचा, गाडीवर कुठं हिंडले कुठं गेले की त्रास व्हायचा, आता तो कमी झालेला आहे, होत नाही। तर आता तुम्ही रेकी सरांबद्दल आणि त्यांच्याबद्दल काय म्हणू इच्छिता? रेकी सरांकडे या तुम्ही व एकदा उपाय करून बघा। आम्हाला जे मेडिकल सायन्समध्ये व दवाखान्यामध्ये जे रिझल्ट भेटले नाही त्याच्यापेक्षा कित्येक पण चांगले रिझल्ट इतर रेकी सरांकडे भेटले आहेत।